गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त रहा, मस्त आणि मजेत रहा. आणि आज आहे पाडवा. नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आमच्या कुलकर्णी परिवारांकडनं खूप खूप शुभेच्छा. यूट्यूब फॅमिलीला, माझ्या मित्रमैत्रिणींना यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्याचे जाऊ दे, ही आमच्याकडनं देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि इथून माझा व्हिडिओ स्टार्ट करते. चला तर मग मी आज करते बघा. आता मला गुढी अजून उभी करायची आहे, पण आज बघा मी काय काय तयारी केलेली दाखवते तुम्हाला. हो, तर बघा मस्तपैकी रांगोळी काढली. माझ्या परीने ही मस्तच आहे. तर चला, अशा प्रकारे सगळी स्वच्छता केलेली आहे आणि रांगोळी काढली. आणि मेन म्हणजे दाखवते, हे बघा, हे तोरण हे महत्त्वाचं असतं. आंब्याचे फांद्या. तर चला या आमच्या छोट्याशा घरात या. इकडे सकाळपासून आमचा टी व्ही चालू आहे का, तर छानपैकी कार्यक्रम चालू आहे. तर मी आता सगळं आवडते बघा. मी थोडं आवडले की तुम्हाला पुन्हा भेटते तुम्हाला. आणि हां, मस्तपैकी बघा, मस्तपैकी मोगऱ्याचा कळ्यांचा गजरा आहे, तो मी घालणार आहे. एक प्राजक्ताला दिला, एक मी बघा वेअर करते. मी बघा अशी काठी घेतलेली आहे. या काठीला ना कालच मी धुवून ठेवलं आणि आता बघा हळदी कुंकाचे पट्टे ओढलेले आहेत. आणि आता इथे तयारी बघा. हा तांब्या, त्यालाही हळदी कुंकाचे पट्टे ओढून घेतलेत मी. आणि फुलं इथं बघा, हे इथं मस्तपैकी साखरेचा हार आहे. इकडे लिंबाची पानं, हे लिंबाचं हे आणि दवणा म्हणतात ते एक आहे. तर आता बघा हा हार पण घेतलेला आहे. नाही, हा फुल आहेत, हार आहे. हे बघा गुढीचा हा हार आहे. आता मी सगळ्यांना गुढीला तयारीच करून दाखवते तुम्हाला. साडी नेसूनच आणि सगळं मी तयारी करूनच मी तुम्हाला दाखवते कशी गुढी ती. हे पहा, इकडे गुढी उभा केली आणि मग मी तर रांगोळी काढते. गुढी उभा करून मग रांगोळी काढू म्हटलं, कारण का काय होतं, गुढी उभा करताना पायाची रांगोळी येते, रांगोळी पुसली जाते. म्हणून म्हटलं पहिला गुढी उभा करूया आणि मग रांगोळी काढूया. असं मस्तपैकी गुढी उभा केली आणि अशी सिंपलशी साधी रांगोळी काढते मी. मला शिरा तयार हे केल्याशिवाय कसं थांबा, शिऱ्याचं नैवेद्य दाखवते ना. आता घेऊन येऊ का मी हे? काय नको, शिऱ्याचं पहिला नैवेद्य घरचं. हे बघा, इथं मी शिरा बनवते. आता गुढी उभा केलेली आहे. म्हटलं आता घरचा नैवेद्य शिरा दाखवूया, कारण का हे म्हणतात गुलाबजाम आणूया. तर म्हटलं आपला घरचा नैवेद्य तात्पुरता शिरा करून दाखवूया. एक वाटीभर शिरा करायचा, नैवेद्य दाखवायचा आहे. आज ना ह्या फुलांना खूप महत्त्व असतं. कशाची माहिती आहे का? ही आहेत लिंबाची, कडुलिंबाचं जी फांदी लावलेली असते त्याला आलेली आहेत ही फुलं. तर हे फुलांचं खूप महत्त्व असतं. याच्यामध्ये गूळ आणि तूप घालून सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं, असं खायचं. का तर काय होतं की आता हा उन्हाळा असतो, तर उन्हाळा बाधत नाही, हे त्याच्यामागचं कारण असतं. पूर्वीपासून ही लोक, म्हणजे आपले मोठे पूर्वज हे ते सगळं करत आलेले आहेत. त्यामागचा हेतू छान आहे. चला, इकडे दूध पण गरम करून घेते शिऱ्यासाठी. चला, इकडं मस्तपैकी शिरा बनवलेला आहे. आता घरच्या सगळ्या देवाला नैवेद्य दाखवते. आणि हे बघा इकडे बनवले आहे. पहिला सगळ्यांचं तोंड कडू मग गोड देणार आहे. तर इकडं तूप, गूळ आणि फुलं. तर चला, पहिला ह्यांच्या हातनं नैवेद्य दाखवते. फुलवात लावायचे. अजून टोपी देते. हा, टोपीच राहिली आहे ना, काढून ठेवली ती.
शेवटी आणि टोपी पहिला नैवेद्य दाखवून मग दिया. हो ठीक आहे. हे बघा ही गुढी. असं करायचं असतं. हे पहा आता स्वयंपाक करायला लागली आहे मी. आज काय झालं, सकाळी स्वयंपाक नाही बनवला. म्हणलं आता काय सणावाराचं कसं सकाळ सकाळ करून ठेवायचं ते बरं नाही वाटत. शिरा फक्त करून नैवेद्याचं दाखवलं, पण आता सगळं पूर्ण स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचं आहे मला. आणि मी सकाळीच मुगाची डाळ इथं भिजत घातलेली. आमच्याकडे भजी कसं हरभऱ्याच्या डाळीचे पिठाचे जर केले, बेसन पिठाचे, तर मग ॲसिडिटी येते. त्यापेक्षा म्हटलं मुगाची डाळ भिजवली आहे आणि दाखवते तुम्हाला. बघा हे पहा, मुगाची डाळ भिजवली आणि थोडेसे यात तांदूळ पण टाकलेले आहेत. आता हे मिक्सरमधनं काढते, कोथिंबीर, जिरे, ओवा सगळं टाकून. आणि इकडे कुकर पण झालेलं आहे, माझा कुकर झालेला आहे. इकडे कणिक तिंबली आहे, चांगली मळून घेते. आणि आता बघू पुऱ्या करायचे का काय. आणि मिस्टरांनी इथनं आता बघा काय गोड आणले. मला म्हटले होते गुलाबजाम आणतो, तर काय आणले पाहूया. त्यांना म्हटलं होतं मी अगदी. हे बघा हां गुलाबजामुन आणलेले आहेत. अजून हे काय आणलेलं आहे, काय आणलं माहीत नाही याच्यामध्ये. हे पहा ह्याच्यात आणलेली आहे जिलेबी, दोन्ही पण आणलेले आहे. आणि सकाळी केलं आहे शिरा. बघा आज किती 3 गोड पदार्थ, 3. चला तर मग आता पहिला मी काय करते, कुकरमध्ये बटाटे काढते, बटाट्याची भाजी बनवते आणि मग पुऱ्या किंवा पोळ्या कसं काय म्हणतात बघूया. हे बघा भात बघा, बटाटे. चला इथं पानं मांडलीत मी नैवेद्याची. एक गजानन महाराजांना, एक घरच्या देवाला आणि एक गुढीला. चला आणि नैवेद्य दाखवून झाले की नारळ वाढवायचं आहे. आता सासूबाईंना आणि मावशीने जेवायला वाढते 2 पानं. चला सासूबाई बसतात आमच्या जेवायला आता. चला आता मी आता गरम गरम पोळ्या बनवते. पुरणपोळ्या नाही, साध्या पोळ्या. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. बाय बाय, टेक केअर.